आपलं नाव? साक्षी तानाजी कल्याणकर. सायली तानाजी कल्याणकर. मी आता MPSC करते, तसेच ग्रुप बी आणि सी ची तयारी करते कंबाईन. मी UPSC ची तयारी करते. तुमच्या कुटुंबाबद्दल थोडं सांगा. आमची आजी, पप्पा म्हणजे वडील, आई, बहीण, भाऊ आणि मी. वडील शेतकरी आहेत, मम्मी आशा सेविका आहे आणि घरकाम, आणि भाऊ बहीण शिक्षण घेत आहे. ॲडमिशन घेताना कुठल्या साईडला घ्यायचं ॲडमिशन, त्यापासून ते सरांनी आम्हाला पुस्तकं वह्यातून घेईपर्यंत मदत केलेली आहे. सरांनी सांगितलं की तू आर्ट्स घे आणि त्यानंतर तू स्पर्धा परीक्षेची तयारी कर. त्यासाठी मला सरांनीच मदत केली. आणि मी सेकंड इयरच्या लास्ट सेमला झेप अकॅडमी गडिंग्लज येथे सरांनी मी आणि सर गेलो होतो, त्यावेळेला सरांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याकडून फी माफ करून घेतली. हां, मला जेव्हा 12वी झाली तेव्हाच्या नंतर कोरोना चालू झाला, तर मला असं वाटत होतं की म्हणजे टेक्निकलला कोणत्या तरी ॲडमिशन घ्यायचं आहे, पण घरची परिस्थिती एवढी नव्हती की एवढी फी भरू शकतील वगैरे. तर मी केलं, म्हणजे CET दिली होती, चांगले मार्क होते, तर अप्लाय केलं होतं. पण मला वाटत होतं की होईल का नाही, किंवा इथंच कॉलेज करावं लागेल का गडिंग्लजला वगैरे. पण त्यानंतर घरच्याने पण सपोर्ट केला, मांगलेकर सर पण होते आणि स्कॉलरशिप पण होती, त्यामुळं मग मी BSc ॲग्री केली. म्हणजे स्टार्टिंगपासून जसं मी 11वीला ॲडमिशन घेतलं तेव्हा सरांची माझी ओळख झाली. मी ट्रस्टमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा सरांनी पहिल्यांदा डिक्शनरी दिली, कारण इंग्लिश महत्त्वाचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनला वगैरे तर सरांनी हे दिली डिक्शनरी. त्यानंतर मग माझं ॲडमिशन 12वीत असताना म्हणजे CETसाठी अभिनव क्लासेस म्हणून आहे गडिंग्लजमध्ये, तर तिथं करायचं होतं. तर तिथली फी म्हणजे होती जास्त, मग घरचे एवढं भरू शकणार नव्हते, कारण माझे बहीण भाऊ पण शिकत आहेत. तर सरांनी मग त्या सरांची भेट घेतली. तिथं SB पाटील सर आणि अमोल पाटील सर म्हणून आहेत, त्यांच्याशी बोलले सर की अशी अशी परिस्थिती आहे आणि नाही भरू शकत आम्ही, तर तुम्ही कन्सेशन द्या. पहिला सरांनी असं म्हणजे फी माफीसाठी अर्ज केला, पण सर बोलले की थोडे तरी हे करायला लागतील, म्हणजे त्यांना पण खर्च आहे. तर मग ते बोलले की 50% फी सवलत देतो. मग त्याच्यानंतर सरांनी वह्या पुस्तकं असू दे, मला CETचे सगळे बुक सरांनी घेऊन दिलेले होते. म्हणजे नवीन नीटचे पण दिलेले, की मी नीट JEE आणि CET तिन्ही एक्झाम देणार होते, तर सरांनी सगळे एक्झामचे बुक्स मला घेऊन दिले होते. मग त्यानंतर CETला नंबर लागला, मग मला ॲग्रिकल्चर कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं. तर त्यासाठी पण सरांनी, माझं पहिलं ॲडमिशन लोकमंगल कॉलेजला होतं सोलापूर वडाळा, तर सरांनी तिथं येऊन पण फी माफीसाठी अर्ज वगैरे दिला होता. त्यानंतर मी DY पाटील कॉलेजमध्ये ट्रान्सफर घेतलं ॲग्रिकल्चरसाठी, तर तेव्हा पण ऋतुराज पाटील सर असू देत, म्हणजे बंटी पाटील सर, त्यांना भेटून अर्ज केलेला की फी माफी द्या म्हणून. म्हणजे सरांनी खूप त्यासाठी पण मदत केली. आणि त्यानंतर मी UPSCसाठी पण तयारी करणार आहे म्हटल्यानंतर सरांनी युनिक क्लासेस, चाणक्य क्लासेस, त्यांना पण फी माफीसाठी अर्ज दिले होते. प्रत्यक्ष मदत म्हणून आम्ही त्यांना वह्या, पुस्तकं, युनिफॉर्म वगैरे घेऊन देतो. आणि अप्रत्यक्ष मदत असेल तर समजा तुम्ही एखाद्या अकॅडमी चालवतात, 11वी-12वीसाठी समजा तुमची फी आहे 1.5 लाख रुपये, तर आम्ही तुम्हाला अप्रोच होतोय आणि आमचे विद्यार्थी आबा गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासले असल्यामुळे त्यांना फी वेव करायला आम्ही विनंती करतो. मग तुम्ही आम्हाला ती फी वेव करताय, ती आमची अप्रत्यक्ष मदत, इनडायरेक्ट हेल्प. 2018 पासून मला वाटतं सायली आमच्याकडे पालक आहे, आणि साक्षी 2020 ना, 2020 पासून सायलीच्या शाळेमध्ये आम्ही गेलो होतो. एक विद्यार्थ्याच्या पेपरला माहिती आली होती, त्या संदर्भात त्यांना भेटायला गेलो होतो शेंद्रीच्या शाळेमध्ये. तर ते सायलींच्या एका शिक्षकाने सायलींचं नाव सुचवलं किंवा त्यांनाही गरज आहे सर, आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणून. त्यानंतर मग आम्ही सायलींचा नंबर घेतला त्यांच्या घरचा, पालकांचा, त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि असं असं सरांनी रेफरन्स दिला आहे. म्हटलं तुम्ही जर आमच्या ऑफिस ट्रस्टला येऊन भेटू शकाल का. मग ते आल्यानंतर आम्ही त्यांना लगेच पालकत्वाचा फॉर्म घेऊन त्यांना वह्या त्यावेळी दिल्या. म्हणजे जे माझ्यासारख्या परिस्थितीत आहेत किंवा माझ्यापेक्षा पण बिकट परिस्थिती असणारे असतात, पण त्यांनी आपल्या गोलवर लक्ष द्यायला पाहिजे. असे जे ट्रस्ट वगैरे असतात ते आपल्याला मदत करण्यासाठी आहेतच, पण आपण पण खंबीर पाहिजे की आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी आपण पहिलं म्हणजे समर्थ दाखवायला पाहिजे की मला हे करायचं आहे म्हणून. जर आपणच म्हणजे फक्त परिस्थितीला कवटाळून बसलं तर मग काही नाही होऊ शकत. म्हणजे असं आहे म्हणून मी करू शकत नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे हे पण मी सुधारवू शकते, हे असं म्हणजे माइंडसेट असायला पाहिजे. जे
डोनर वगैरे आहेत चॅरिटीसाठी, तर त्यांना पहिला धन्यवाद की त्यांनी म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतायत, जे की म्हणजे अशी फक्त तात्पुरती मदत नाही आहे ती, कारण त्यांचं भविष्य घडतं त्यामुळं. तर त्यासाठी पहिला त्यांना धन्यवाद. आणि या अशा मदतीमुळे आमच्यासारखी जी मुलं असतात तर ती म्हणजे अभ्यास करून त्यांची पूर्ण म्हणजे फक्त एकटेच घडत नाहीत, त्यांची फॅमिली पूर्ण पाठीमागे घडत असते. बरोबर. जर एखादा जरी अधिकारी झाला तर त्यांची पूर्ण फॅमिली स्टेबल होऊ शकते. बरोबर. तर त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी असंच म्हणजे विद्यार्थ्यांना मदत देऊन म्हणजे समाज घडवण्यासाठी मदत करावी हीच म्हणजे इच्छा. तुम्ही आता परिस्थिती बघितली सायलींची किंवा साक्षीची, की एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा अभ्यास करून त्यांनी 10वीला का सायलीनं 98% मार्क्स काढले किंवा मला वाटतं साक्षीनं 91% मार्क्स काढले. अशा विद्यार्थ्यांना जर समाजानं मदत केली तर अशा हुशार विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्यामुळे ते फक्त मागं राहू शकतात. तर ते जर नाही झालं तर त्यांना पुढं जम्पअप घेता येईल, म्हणजे त्यांचं करिअर डेव्हलप त्यांना करता येईल. मग यासाठी आपल्याला आमचा ट्रस्ट अशा विद्यार्थ्यांसाठी काम करतोय, जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करतात आणि त्यांची फक्त आर्थिक कारणास्तव त्यांची स्वप्न अपुरी राहू नयेत म्हणून आम्ही अशा गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना मदत करतो, जे 10वीमध्ये 90%च्या वर असतात अशांना पालक घेऊन. साईराम.